नमस्कार, मी सागर राजे. प्रभात पर्व न्यूजवर आपलं सर्वांचं स्वागत करतो. मावळमधून लोकसभा निवडणूक लढवणारे ओबीसी नेते राजाराम पाटील साहेब आपल्यासोबत आहेत. नेमका कोणत्या कारणानं ती ही निवडणूक लढवित आहेत, त्यांचं कोणतं विजन आहे, आजपर्यंत त्यांच्या कार्याचा आढावा या संदर्भात आपल्याला बोलायचं आहे. पाटील साहेब, स्वागत आपलं प्रभात पर्व न्यूजमध्ये. खरं म्हणजे प्रभात पर्वचा प्रेक्षक आपल्याला चांगलाच ओळखतो, तरी देखील मावळमधील मतदारांना आपली ओळख सांगण्यासाठी मी तुम्हाला विचारतो की नेमका आपला थोडक्यात परिचय या ठिकाणी आपण द्यावा. मावळ भागामध्ये आपल्याला कल्पना आहे की उरण पनवेल हा जो भाग आहे, कर्जत खालापूर आणि वरच्या बाजूला पिंपरी चिंचवड वगैरे भाग आहे, यामध्ये कोकणाचा भाग ह्याला जोडलेला आहे. आणि संपूर्ण कोकणामध्ये जे लढे झाले आहेत त्यामध्ये पहिलं आंदोलन स्वातंत्र्यपूर्व काळातलं खोती विरुद्ध झालं. ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नारायण नागू पाटील यांनी केलं. जमीनदारी विरुद्ध आंदोलन केलं. आणि यानंतर कोकणावर अनेक आक्रमणं झाली. त्यामध्ये आपल्याला माहिती आहे की सेजचं आंदोलन झालं. करलो दुनिया मुठ्ठी में रिलायन्सने या जमिनी घेण्याचा प्रयत्न केला. उरणमध्ये मोठा संघर्ष त्याचा झाला. ते आंदोलन लोकनेते दत्ता पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालं. त्याच्यासोबत मी लढलो आहे. त्यानंतर सिडको विरुद्ध आंदोलन झालं. लोकनेते दिवा पाटलांनी 5 हुतात्मे दिले. त्या आंदोलनामध्ये माझा सहभाग आहे. आणि आज लोकनेते दिवा पाटलांना आदर्श मानून इथे सगळे प्रकल्पग्रस्त काम करतात. त्यामध्ये गावठाणांचं आंदोलन आम्ही चालवतो. आणि सगळ्यात मोठं आंदोलन मागच्या लोकसभेनंतर झालं ते लोकनेते दिवा पाटील नामकरण विमानतळ नामकरण समितीचं आंदोलन झालं. आणि हे आंदोलन इथल्या फक्त रायगडच्याच नाही, मावळच्याच नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या ओबीसींना नेतृत्व देणारं आणि एक चेहरा देणारं आंदोलन होतं. आणि ह्या आंदोलनाला आपल्याला माहिती आहे की हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाला पर्याय दिला, म्हणजे त्यांना नाव मागे घ्यावं लागलं. आणि हे नाव द्यावं हा प्रस्ताव केंद्राकडे असताना लोकसभा निवडणुका 2024 लागलेल्या आहेत. आणि जर केंद्राने नाव दिलं असतं तर वेगळा विषय झाला असता. पण हे आंदोलन घेऊन ह्या लोकसभा निवडणुका मी लढतोय. आणि म्हणून या लोकसभेला अत्यंत महत्त्व प्राप्त झालेलं आहे, संघर्षमय महत्त्व प्राप्त झालेलं आहे. आणि लोकसभेमध्ये जे दिवा पाटील 2 वेळा खासदार होते, 4 वेळा आमदार होते, त्यांची जर ही अवस्था आज असेल, म्हणजे त्यांना नाव देताना सरकार विचार करत असेल, तर त्यांच्या नावासाठी आम्ही या लोकसभेत जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. पण खरं म्हणजे पाटील साहेबांनी सांगितलं की कोणकोणत्या आंदोलनामध्ये सहभागी असतात. खरं म्हणजे गावठाण विस्तार असो किंवा इतर प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न असो, मग कॉरिडॉरचा प्रश्न असो, इतर अन्य प्रश्न असो, सातत्याने ते या ठिकाणी कार्यरत आहेत. आणि त्यांचे व्हिडिओज आपण निश्चितच प्रभात पर्व न्यूजवर पाहिलेले असतील. खरं म्हणजे ते बोलले नाही, परंतु मला माहिती की मराठा आरक्षणाविरोधात देखील आपण जोरदार या ठिकाणी उतरले होता. मला पाटील साहेब एक प्रश्न महत्त्वाचा विचारायचा आहे की मागच्या वेळेला लोकसभा आपण लढवली होती, त्यावेळेला वंचित बहुजन आघाडीकडनं आपण ती निवडणूक लढवली होती. जवळपास 76,000 मतं आपण त्यावेळेला घेतली होती. तुमच्यासारखा ओबीसी चेहरा या ठिकाणी निश्चितच वंचितकडे नाही, तरी देखील तुम्हाला या ठिकाणी संधी न देता त्यांनी नवीन चेहऱ्याचा उमेदवार दिलेला. खरं म्हणजे तो कोण आहे ते अजून देखील बऱ्याच लोकांना माहीत सुद्धा नसावं. अशा वेळेला तुम्हाला न या ठिकाणी सीट देता नवीन चेहरा वंचितनं का निवडला, आणि तुम्हाला या ठिकाणी आता BSP हा पर्याय का निवडावा लागला? वंचितने मागच्या वेळी जे चेहरे निवडले होते ते आंदोलन करणारे आणि लोकांमध्ये काम करणारे लोक होते. त्यामुळे लोकसभेला वंचितला मोठं मतदान मिळालं. आणि ते मतदान कदाचित आता पण झालं असतं असा माझा विश्वास आहे. परंतु अचानकपणे बाळासाहेबांनी हा निर्णय घेतला आणि दुसऱ्या उमेदवाराला उमेदवारी दिली. परंतु मी ठरवलं होतं की उरण पनवेल रायगडचा जो आवाज आहे तो आवाज जरी पक्षाने नेतृत्व नाही दिलं तरी थांबणार नाही. आणि दिवा पाटलांनी सुद्धा असे निर्णय अगोदर घेतलेले आहेत की लोकांचा नेता म्हणून पक्षाने तिकीटं नाकारलं किंवा पक्षाने ठोकरून दिल्यानंतर दिवा पाटील स्वतंत्र लढलेले आहेत. ही घडलेली उदाहरणं शिवसेनेतून ते लढलेले आहेत. त्याच पद्धतीने लोकांचा नेता म्हणून मला थांबता येणार नाही. मला माहीत होतं. ही गोष्ट मी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांना सांगितली की संधी आपण दिलीत, पण मला ती संधी मिळाल्यानंतर 76,000 जे मतदान झालं आणि लोकांचा जो पाठिंबा मला आहे तो पाठिंबा घेऊन न थांबता पुन्हा एकदा लोकसभा लढण्याचा मी निर्णय घेतलेला आहे. आणि अचानकपणे बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा पक्ष म्हणून वंचित बहुजन आघाडी फुले शाहू आंबेडकरी विचारांचा पक्ष होती, असाच पक्ष बहुजन समाज पार्टी मला भेटली. आणि तो पक्ष राष्ट्रीय पक्ष आहे. केंद्रामध्ये उत्तर प्रदेशमध्ये त्यांचं सरकार आलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर अशा प्रकारचं सरकार आणण्याचा यशस्वी प्रयत्न माननीय काशीरामजी आणि बहीण मायावतीने केला होता. आणि सगळ्यात माहिती आहे निवडणुकीच्या याच्यामध्ये आज 33 ते 35 उमेदवार आत्ता लोकसभेत आहेत. आणि या सगळ्यांची चिन्ह शोधणं मतदारांना खूप अवघड जातं. म्हणजे 34वा 35वा नंबर काय, झाडू आहे का, चमचा आहे का, वाटी आहे का, बालदी आहे का, कुठं कुठं शोधायचं. म्हणून
आज मी उमेदवार म्हणून माझ्या मतदारांना सोपं काम केलं आहे. नंबर 1ची निशाणी माझी आहे आणि ती पण हत्ती. आणि हत्ती एवढा ताकदवान आहे, या सगळ्या निशाणा त्या सोंडेमध्ये घेऊन तो गरगर फिरवू शकतो, एवढी मोठी हत्तीची ताकद आहे. आणि आमचा बहुजन समाज आहे, 85% आहे या देशामध्ये, ओबीसी, SC ST आणि 50% स्त्रिया. हा हत्तीसारखा समाज आहे. याला जागं करणं बाकी होतं आणि जागं करण्याचं काम मावळ लोकसभा करेल. आणि महाराष्ट्रात पहिला विजय बहुजन समाज पार्टीला या मतदारसंघातून भेटेल. त्याचं कारण हे सर्व जातीय सर्व धर्मीय लोक आहेत. आणि तुम्ही पाहिलं असेल, हे मंदिर आहे, पण हे असं मंदिर आहे की या मंदिरामध्ये दिबा पाटलांचा फोटो आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो आहे. जगातलं पहिलं मंदिर असेल अशा प्रकारचं की तिथे महापुरुषांचे फोटो आहे. तर पाटील साहेब, अजून एक प्रश्न, काय होतं, तुमच्यासारखे आता दिग्गज उमेदवार या ठिकाणी BSPला भेटलेले आहेत. खरं म्हणजे पहिल्यांदा असा चेहरा मावळमध्ये भेटतो असं म्हणता येईल का? प्रश्नच नाही. हे सगळं माझे जे BSPचे सामान्य कार्यकर्ते आहेत, कष्ट करणारे कार्यकर्ते आहेत. आणि BSPची राज्यस्तरावरची आणि केंद्र स्तरावरची अत्यंत बुद्धिमान विवेकी टीम आहे, त्यांनी हे निवडले. खरं म्हणजे जिंकून येणारा उमेदवार अशा प्रकारचा क्रायटेरिया आपल्याकडे असतो. त्यामध्ये 200-300 कोटी आपल्याकडे आहेत का? तर नाही. म्हणजे आपण जर पॉकेट ओपन केलं तर ते रिकामं असणार. पण या पॉकेटमध्ये काय नसलं तरी हृदयात ही म्हणजे माणसं आहेत आणि ही श्रीमंती आहे. आणि ही जी श्रीमंती आहे ती BSPच्या लोकांनी पाहिली. म्हणून देशातल्या सगळ्या पक्षांमध्ये BSPच्या जो राज्याची जी कमिटी आहे आणि केंद्राची कमिटी आहे, बहीण मायावती असतील, यांना मी धन्यवाद देतो की गरिबांमधल्या गरीब माणसाला उमेदवारी देणं हल्ली सगळे पक्ष टाळतात. आणि काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना हे कधीच आम्हाला ह्या 7 जन्मात उमेदवारी देणार नाही हे आम्हाला माहीत आहे. म्हणजे समजा उदाहरणार्थ पारद पवारची मागची उमेदवारी, आजोबा, नातवंड, पुतण्या, मावशी, आत्या सगळे त्यांच्या घरात उमेदवार. आणि पुढे येणारी 4 मुलं जी जन्माला गर्भात असतील त्यांची पण उमेदवारी त्यांनी हे केली असेल. शिवसेनेने पण, काँग्रेसने पण, राष्ट्रवादी पण. बहुजन समाज पार्टीने लोकशाही जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितली की आताचा उमेदवार हा राजाच्या किंवा राणीच्या पोटी जन्म घेणार नाही, तर लोकांच्या, जनतेच्या हाताच्या म्हणजे शिक्क्यानं किंवा बटन दाबून तो जन्माला येणार आहे. ही खरी लोकशाही इथे दाखवलेली आहे. तर एकीकडे म्हणजे बहुजनांचा पक्ष म्हणून BSP तुम्ही म्हणता, परंतु तुमचा नेहमीचा इथला जो मतदार असणार आहे किंवा तुम्ही ज्या ठिकाणी तुमचं कार्यक्षेत्र आहे ना, तिथे मोठ्या संख्येनं आगरी, कोळी, कराडी, भंडारी ही सगळी लोक आहेत. आणि सातत्याने राजाराम पाटील म्हणजे आपल्यासाठीचा एक हक्काचा चेहरा असं त्यांना वाटतं. याच्यामध्ये कुठेतरी फरक पडणार आहे का तुम्हाला, असं काय वाटतं? अजिबात फरक पडणार नाही. बहुजन समाज पार्टी हा बहुजन शब्द जो आहे तो बहुजन शब्द हेच सांगतो की देशातले 45% मागासवर्गीय, अल्पसंख्याक, मुस्लिम, बौद्ध, ख्रिश्चन हे जे सगळे समाज आहेत आणि उपेक्षित स्त्रिया, 50% स्त्रियांना या म्हणजे संविधानपूर्व काळामध्ये नेतृत्व नाकारलेलं आहे. या सगळ्यांना घेऊन हा पक्ष बहुजन समाज पक्ष चाललेला आहे. त्याच्यामुळे यामध्ये आगरी, कोळी, कराडी समाजाला जवळ घेण्याचा प्रयत्न माननीय काशीरामजी यांनी अगोदर केला होता. आपल्याला माहिती आहे आगरी सेनेचे महान नेते आदरणीय राजाराम साळवी जे ठाण्यामध्ये राहतात, त्यांना सुद्धा बहुजन समाज पार्टीने एकेकाळी आपल्या पक्षात घेतलं होतं आणि त्यांना नेतृत्व दिलं होतं. आता ते सिनियर नेते आहेत, माझे जवळचे आहेत ते अत्यंत. आणि राजाराम साळवींच्या नंतर राजाराम पाटील हा नवीन चेहरा आगरी समाजाचा बहुजन समाज पार्टीने दिला. आणि मला विश्वास आहे पूर्ण कोकणामध्ये हा हत्ती आम्ही घराघरात घेऊन जाणार. आणि आम्ही इथले राजे आहोत आणि आमच्या दारासमोर पण हत्ती झुलणार. हे छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडावर हत्ती नेले होते. त्या काळी इंग्रजांनी प्रश्न केला होता की हत्ती रायगडावर कसे पोहोचले जिथे माणूस चढू शकत नाही. तर हे हत्ती आता घराघरामध्ये इथे आगरी, कोळी, कराडी, बहुजन, चर्मकार, आदिवासी यांच्या दारामध्ये झुलताना आपल्याला दिसतील. हत्ती म्हणजे राजवैभव, हत्ती म्हणजे राजकीय सत्ता आणि ती आमच्या दारात गरिबांच्या घरात बहीण मायावती यांनी आणलेली आहे. त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. तर पाटील साहेब, एक असा वेगळा प्रश्न आहे. खरं म्हणजे तुम्ही जे उभे राहिले आहेत, अनेक अपक्ष देखील उमेदवार या ठिकाणी उभे आहेत. आणि अशा वेळेला आहे ना, नेहमी एखाद्या राष्ट्रीय पक्षाला दुसऱ्या पक्षाला फायदा होतो असं बोललं जातं. आता BSP ऑलरेडी राष्ट्रीय पक्ष आहे, त्याच्यामुळे तो विषय नाही. परंतु तरी देखील आरोप जे होत असतात, मागे वंचित बहुजन आघाडी ही भाजपाची B टीम आहे असा आरोप केला जात होता. आता देखील पाटील साहेब उभे राहिले तर त्याचा दुसरा कोणाला फायदा होईल असा देखील आरोप झाला, तर त्याला काय उत्तर असेल तुमचं? नाही, आपल्याकडे जी राजकीय विचारधारा आहे ही विचारधारा स्वार्थी आहे. म्हणजे काँग्रेस पडली तर भाजप येणार आणि भाजप पडले तर काँग्रेस येणार. हे जे काँग्रेस आणि भाजप यांचं नाटक आहे हे 3 उच्चवर्णीय लोकांचं आहे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य. आता BJPमध्ये ब्राह्मण आणि म्हणजे शेटजी भटजी एकत्र आलेत. अंबानी, अदानी, देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी हे जे लोक आहेत ते एकत्र आहेत भाजपमध्ये. काँग्रेसमध्ये मराठा लोक आहेत, जमीनदार लोक आहेत, सरंजामी लोक आहेत. म्हणजे सत्ता ही ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांच्यापर्यंतच राहावी. OBC, SC ST यांना सत्ता मिळू नये अशा प्रकारचं राजकारण आहे. आणि म्हणून मी जरी आज BSPमधून उभा असलो तरी मागच्या काळात 2 महिने बाळासाहेब आंबेडकरांच्या राजकारणावर टीका झाली. ते उभे राहिले तेव्हा सगळ्या महाराष्ट्राने टीका केली की तुम्ही
भाजपला फायदा करून देण्यासाठी उभे आहात, त्यावेळी मी सांगितलं की मागासवर्गीय समाजाचा कोणीही माणूस असेल, बाळासाहेब आंबेडकर असतील किंवा बसपा असेल किंवा अन्य छोटे छोटे अपक्ष असतील, यांनी निवडणुका लढणं म्हणजे लोकशाहीचा आदर्श उदाहरण आहे. प्रत्येकाला मत आहे, प्रत्येकाला लढण्याचा अधिकार आहे. तुम्ही आग्रह का धरता भाजपला हरवा आणि काँग्रेसला आणा असा आग्रह का? 60-70 वर्ष अगोदर, 60 वर्ष 50 वर्ष काँग्रेसने राज्य केलंय. तुमची टर्म संपलेली आहे. आता 2 निवडणुकामध्ये मोदी जिंकले आहेत. मोदींनी पण काँग्रेसला 60 वर्षात जे जमलं नाही ते करून टाकलं. लोकांच्या कोनाड्यात असलेले पैसे बाहेर काढले नोटबंदीमध्ये. म्हणजे आपल्या गरीब म्हाताऱ्या पैसे ठेवायचे, 1 आणे 2 आणे 3 आणे नोटा असायच्या, त्या सगळ्या मोदींनी बाहेर काढल्या. आणि काळा पैसा काढायच्या अगोदर आमच्या गरिबांच्या म्हणजे भाजी विकणाऱ्या, अंडे विकणाऱ्या, चिकनवाल्यांचे पैसे बाहेर काढले आणि मोठं केलं अदानी आणि अंबानीला. त्याच्यामुळे दोन्ही पक्ष फ्लॉप आहेत. दोन्ही पक्षांच्या विरोधात महाराष्ट्रात वातावरण आहे आणि लोकांना आता नवीन पर्याय पाहिजे, चांगला पर्याय पाहिजे. हा चांगला पर्याय आम्ही मावळमध्ये माझ्या उमेदवारीच्या निमित्ताने देतोय आणि आम्ही देशाचं राजकारण उघड केलेलं आहे. या देशाने अनेक शहराची निर्मिती केली, पण एका गावाला गावठाण दिलेलं नाही, घरांना प्रॉपर्टी कार्ड दिलेलं नाही, गावाला नियोजन देऊ शकले नाहीत, गावाला आर्किटेक्ट दिला नाही. असं म्हटलं तर खूप आर्किटेक्ट मुलं डिप्लोमा डिग्रीची पडून आहेत. त्यांना जर ग्रामपंचायतशी जोडून दिलं असतं तर प्रत्येक घराला प्लॅनिंग आलं असतं. पण एवढं प्लॅनिंग लोकसभेत गेलेले खासदार आणि आमदार विधानसभेतले करू शकले नाहीत. आणि म्हणून सामान्य माणसांच्या मागणीतून ही मागणी आली की पाटील साहेब तुम्ही उमेदवारी लढा. आमचं हे तुम्ही कार्यालय पाहिलं तर हे मंदिर आहे आणि मंदिरामध्ये लोकशाहीचा उगम होतोय. ही एक क्रांतिकारी घटना आहे. नरेंद्र मोदींनी राम मंदिर केलं पण तिथे लोकशाही नाही. द्रौपदी मुर्मूंना तिथे प्रवेश मिळत नाही आदिवासी महिलेला. जिथे आमच्या जाती बघितल्यात तर सगळे मागासवर्गीय लोक आम्ही आहोत, मुसलमान पण आमच्याकडे आहेत. तर अशा प्रकारची नवीन लोकशाही घेऊन आम्ही या निवडणुकीत उतरलेलो. पर पाटील साहेब अजून एक गोष्ट की सध्याचं जे वातावरण आहे, सध्याचं जे वातावरण त्याच्यामध्ये हिंदू मुस्लिम वाद, त्याच्यानंतर मग प्रकाश आंबेडकरांचा जो वंचितचा पक्ष होता त्याच्यामध्ये आता ते पूर्वीचे मतदार म्हणजे अप्रत्यक्ष भारतीय जनता पार्टीला फायदा झाला त्यांचा, म्हणून तो मतदार आता काँग्रेसकडे वळेल असंही बोललं जातं. म्हणजे ज्यांच्यासाठी म्हणजे वंचित बहुजन आघाडी उतरली होती आता ते मतदार आहे ना तिथे न जाता काँग्रेसकडे वळेल किंवा म्हणजे महाविकास आघाडीकडे वळेल असंही बोललं जातं. तुम्ही खरं म्हणजे एक राजकारणी चेहरा असला तरी उत्तम राजकीय विश्लेषक आहात, सामाजिक कार्यकर्ता आहेत. तुम्हाला काय वाटतं या सगळ्याचा फायदा तोटा तुम्हाला काय होणार आहे? या सगळ्याचा फायदा असा आहे, माझी जी उमेदवारी आहे मागच्या वेळी मी 76,000 मतदान आणलं, हे सर्वसामान्य माणसाला आदर्श आहे. आणि ह्यांना सगळ्यांना माझं घर माहीत, माझ्या घरामध्ये काय शिस्त ते माहीत आहे, माझ्या खिशात पैसे किती आहेत ते सगळं माहीत आहे. असं काय ईडीबीडी लावायची आपल्याला गरज नाही, तेवढे आपले पैसे नाही. आपण गरीब लोक आहोत. गरीब माणसाला या लोकशाहीमध्ये लोकसभा लढवणं, विधानसभा लढवणं हा आदर्श आम्ही 70 वर्षात देऊ शकलेलो नाही आणि हा आदर्श निवडणुकीच्या निमित्ताने मिळतोय. आणि हे जे सांगितलं जातं की बाबा तुम्ही स्वतंत्र मागासवर्गीय माणूस लढला, आगरी कोळी लढला तर भाजपला फायदा होईल आणि भाजप निवडून येईल, तर असं काही नसतं. म्हणजे प्रत्येक माणसाला लोकशाहीने समान अधिकार दिलाय, मतांचा अधिकार सारखा आहे. अंबानीच्या मताला जेवढी किंमत आहे तेवढंच आमच्या शेतकऱ्याच्या किंवा भंगारवाल्याच्या किंवा कोंबडीवाल्याच्या अंडेवाल्याच्या मताला तेवढीच किंमत आहे. समान किंमत मताची आहे. परंतु ही समानता लोकशाहीमध्ये लोकसभेमध्ये दिसत नाही. त्यांना फक्त मतदान करायला सांगतात तर तो निवडणुकीला उभा राहिला, नाही तर भाजप जिंकेल, संविधान संपेल, मनुवाद येईल अशी भीती दाखवतात. तर ही भीती खरी म्हणजे खोटी भीती आहे. खरी भीती काँग्रेस आणि भाजपला ही आहे की मागासवर्गीय आदिवासी, मागासवर्गीय SC, मागासवर्गीय ST आणि स्त्रिया जर राजकारणात आल्या तर आमची जी मक्तेदारी आहे देशातली ती संपून जाईल. त्या भीतीपोटी असं हे मत व्यक्त करतात. म्हणून मी लोकांना सांगतो की तुम्ही निवडणुका लढा आणि माझ्यासारखा गरीब उमेदवार जर लोकसभा लढवू शकतो, तुम्हाला कसली भीती आहे? आणि भीती घालवण्यासाठी माझी उमेदवारी आहे. आणि म्हणून सर्वसामान्य माणसांनी जसं मागच्या वेळी 1 रुपया न घेता मला 76,000चं वोटिंग केलं, याच्या 10 पट वोटिंग यावेळी केलं पाहिजे अशी विनंती मी मतदारांना करतो. नाही म्हणजे तुमचं थोडक्यात काय म्हणणं आहे, म्हणजे सध्या हिंदू खतरे में आहे की संविधान खतरे में आहे? आता तसं पाहिलं तर कोणीच खतऱ्यामध्ये नाही. हिंदू वगैरे कोणी खतरेमध्ये नाही. हे सगळी भीती दाखवण्याचे प्रकार आहेत की मुसलमान तुमचे शत्रू आहेत. आता हिंदूंचं तर शासन आहे, काँग्रेसचं शासन हिंदूंचं होतं, बहुसंख्य हिंदू आहेत, भाजप म्हणजे हिंदू आहेत. मग तुम्हाला देशात सगळी सत्ता तुमच्याकडे असताना भीती कोणाची आहे? देशात संविधान खतरेमध्ये आहे. म्हणजे कसं संविधान खतरेमध्ये आहे की अदानी अंबानीला आमचं नवी मुंबई विमानतळ जे आगरी कोळी कराड्यांचं, ओबीसीचं, SC STचं ते अदानीला विकलेलं आहे. तुम्हाला जर हे विमानतळ चालवण्याची लायकी नव्हती, म्हणजे काँग्रेसकडे पण आणि भाजपकडे पण, ते जर ह्याला उद्योगपतीला विकायचं होतं, तुम्ही जमिनी का घेतल्या? लोकांना जमिनी घेताना का नाही सांगितलं? म्हणजे इथली जमीन उद्योगपतींच्या घशात घालण्याचे जे प्रकार सर्व सरकारांचे, काँग्रेसच्या काळात सेज आला, आताच्या काळात भाजपच्या काळात आहे विमानतळ विकली, बंदरं विकली, JNPTचं खाजगीकरण चालू आहे.
हे संविधान धोक्यात असल्याची लक्षणं आहे. आणि इथे सगळे JNPT परिसरात काम करणारे आमचे लोक आहेत, यांना विचारा, पूर्वीचे जे पगाराचं जे गणित होतं ते आता कोसळलेलं आहे. 10,000 लोक तरुणांना काम करायला लावतात, 8,000 लोक काम करतात, काही लोक 6,000 काम करतात. 6,000 घर चालत नाही, सगळ्यांना माहीत आहे. मोठा नेता हॉटेलमध्ये जेवला तर त्याचं 7,000 बिल होतं. दारूच्या एका बाटलीची किंमत 10,000 वगैरे 25,000 काही लोक सांगतात. आणि त्यांना 6,000 मध्ये वापरणं हे किती भयानक आहे. अनेक तरुण आज बेकार आहेत, बेरोजगारी खूप वाढले. आणि JNPT सारख्या आंतरराष्ट्रीय बंदर असलेल्या भागामध्ये जर बेकारी असेल तर गडचिरोली, नागपूर या भागात आदिवासी पट्टा आहे, त्यांची अवस्था काय असेल. आणि म्हणून संविधान धोक्यात आहे, निश्चितच आहे. कारण का, मागासवर्गीयांना नोकऱ्या, रोजगार घालवण्याचं काम इथे चालू आहे. आणि म्हणून संविधान टिकवण्यासाठी 400 पारचा जो नारा आहे तो संविधान बदलवण्यासाठी आहे, म्हणजे भारतीय जनता पार्टीचा, की तो वेगळा करण्यासाठी असतो? 400 पार नारा जो आहे हा मोदींनी काढलेला नारा आहे, हा हुकुमशाही आणण्यासाठी आहे, मनुस्मृती आणण्यासाठी आहे. आणि 400 पार याचा अर्थ विरोधी पक्ष संपवणं. लोकशाहीमध्ये विरोधी पक्षांचा आदर करायचा असतो. आणि म्हणून या लोकसभेमध्ये, मावळ लोकसभेमध्ये जेवढे उमेदवार आहेत त्यांना मी शुभेच्छा देतो, कारण आपण सगळे लोकशाहीचे समर्थक आहोत. आपला नेतृत्वाचा मुद्दा तो जास्त चांगल्या पद्धतीने मतदारांपर्यंत पोहोचवेल तो निवडून येणार. त्याच्यामुळे सगळ्यांचं मी स्वागत करतो, कोणाचाही मला राग नाही. ही लोकशाही आहे आणि सगळ्या मतदारांचा आदर करतो. मैत्रीपूर्ण भावनेने ही लोकसभा निवडणूक आम्ही लढली पाहिजे आणि यातून सत्य आहे ते बाहेर आणलं पाहिजे. खोटं बोलणारे, लोकांना फसवणारे, देश विकणारे कोण आहेत हे आता बोलायची पण गरज नाही. म्हणजे ते गाणं आता याला फेसबुकला, व्हॉट्सअपला प्रसिद्ध आहे, चाय बेचने वाला भारत बेच रहा है. म्हणजे चाय विक्री करता मी पंतप्रधान झालो आणि ते मला या विकण्याचं एवढं ज्ञान आहे की देशच मी विकायला काढलाय, विमानतळं विकायला काढलीत, बंदरं विकायला काढलीत. हे डोळ्यांनी लोकांनी बघितलेलं आहे. आणि आता याच्यापेक्षा धोका होऊ नये, कारण याच्या पुढची विक्री आपल्या घरांची, प्रॉपर्टी कार्डची आणि गावठाणांची होणार आहे. आणि हा देशात जगणं सामान्य माणसाला मुश्किल होणार आहेत. आणि म्हणून हे थांबलं पाहिजे आणि पर्याय या देशाला आपण दिला पाहिजे. बरं, पाटील साहेब, एकीकडे दिग्गज उमेदवार आहेत, म्हणजे एकीकडे श्रीरंग बारणे असतील शिंदे गटाचे, इकडे संजय वाघेरे असतील उद्धव ठाकरे गटाचे म्हणूया, आणि त्याच्यानंतर तुम्ही देखील आहात. तुम्हाला काय वाटतं, त्यांना मत न देतो तुम्हाला काय दिलं पाहिजे लोकांनी मत? मला यासाठी मतदान दिलं पाहिजे, कारण सामान्य माणसांचे प्रश्न जे आहे ते खरं म्हणजे एका मुलाखतीमध्ये मी हे प्रश्न सांगू पण शकणार नाही. आणि म्हणून मी एक शिक्षक होतो आणि मी शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना पण सांगतो की 10वीची आपली परीक्षा असते, ती 10वीची परीक्षा एका वर्षाची नसते, म्हणजे 10वी वर्गातली परीक्षा नसते. पहिलीला तुम्ही ककगगन केवढ्या चांगल्या पद्धतीने ॲक्सेप्ट केलं आहे, 5वीला तुम्ही पायथागोरसचं प्रमेय शिकलात काय, तुम्ही 7वीला भागाकार गुणाकार शिकलात काय, तुम्ही 8वीला असताना इंग्रजी चांगलं केलं आहे का, 9वीला असताना तुम्ही चांगले मार्क्स काढलेत का. तर पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, 5वी, 6वी, 7वी या सगळ्या परीक्षांमध्ये जर तुम्ही पहिल्या 10मध्ये असाल किंवा चांगल्या मार्कांनी पास झालात तरच तुम्ही 10वी चांगल्या पद्धतीने पास व्हाल. म्हणून 2019ची निवडणूक जिंकल्यानंतर तुम्ही किती दिवस लोकांसाठी आंदोलनं केलीत. मी आमच्या वाघेरे साहेबांना विनंती करेन किंवा बारणे साहेबांना, बारणे साहेब तर स्वतः खासदार होते, मोठं मानधन असतं, मोठा पगार असतो, यंत्रणा असते, गाड्या घोड्यास खासदारांना दिलेले असतात. या लोकांनी त्या साधनांचा, सरकारी साधनांचा किती वापर केला हा मोठा प्रश्न आहे. फोन कोणाचा आहे, जमत नसेल तर बंद करा. हां, तर या मतदारसंघामध्ये विद्यमान खासदारांनी आपल्या शक्तीचा, आपल्या ज्ञानाचा केवढा उपयोग केला आहे हे पण तपासा. आणि कुठलीही सामाजिक पार्श्वभूमी नसताना आम्हाला खासदार व्हायचं आहे. खासदार हा लग्नाच्या मांडवात करवला किंवा करवली म्हणून मिरवण्याचा विषय नाही, लोकसभेत जाऊन कायदे करण्याचा विषय आहे. माझ्या या सगळ्या उमेदवारांना माझं एक आव्हान आहे की आपण देशाचं जे एकक आहे, जशी लोकसभा आहे, जशी विधानसभा आहे, त्याच पद्धतीने ग्रामसभा असते. मी मोठं नाही विचारत दिल्लीमध्ये तुम्ही आंतरराष्ट्रीय निर्णय काय केले, परराष्ट्रीय धोरण काय. ग्रामपंचायतमधल्या घरांना तुम्ही 70 वर्षात प्रॉपर्टी कार्ड देऊ शकला नाहीत, गावठाण विस्तार करू शकला नाहीत. हा प्रश्न प्रत्येक उमेदवाराच्या घराच्या बाबतीत आहे आणि गावाच्या बाबतीत आहे. जो कोणी उमेदवार ज्या गावचा पत्ता दिला असेल त्या गावकऱ्यांनी त्याने प्रश्न विचारावा. आणि हा बेसिक प्रश्न आम्ही घेऊन गेलोय, कारण सामान्य माणसापर्यंत लोकशाही जावी, सत्तेचं विकेंद्रीकरण व्हावं, यासाठी 73वी घटनादुरुस्ती माजी पंतप्रधान राजीव गांधींनी केली. पण हा विषय कोणाला समजला नाही. आणि म्हणून आज नवी मुंबईतली सगळी गावठाणं आधुनिक शहरामध्ये अतिक्रमित ठरवली गेली, अनधिकृत ठरवली गेली. आम्हाला रस्त्यावर JCP समोर जावं लागतं की आमची घरं वाचवण्यासाठी. सरकार आमचंच आहे, इंग्रजांचं नाही, मोघलांचं नाही, पोर्तुगीजांचं नाही. पण सिडको आणि नगरविकास खातं आताचे मुख्यमंत्री हे आमचे घरं तोडायला मशिनरी पाठवतात. त्यांना समजत नाही का हे भारताचे नागरिक आहेत की पाकिस्तानचे. म्हणून देशातल्या नागरिकांना हा सामान्य मूळ प्रश्न जिथे कळला नाही, घराला प्रॉपर्टी कार्ड नाही, पाणी नाही, वीज नाही, रोजगारांचा प्रश्न
प्रश्न वेगळा, रोजगार तर राहिलाच नाही. या परिस्थितीमध्ये देशाचे एवढे खतरनाक प्रश्न असताना प्रत्येक नागरिकाला लोकांनी प्रश्न विचारावेत आणि प्रश्न विचारून सांगा तुम्ही लोकसभा का लढता, तुम्हाला खासदार का व्हायचं आहे, हा बेसिक प्रश्न मी लोकांना विचारतो. बरं, पाटील साहेबांना समर्थन देणारी म्हणजे काळाधोंडा ग्रामविकास परिषद या ठिकाणी आपण आहोत, त्यांचे पदाधिकारी आपल्यासोबत आहेत. काय नाव आपलं? माझं नाव रवींद्र चव्हाण. बरं, पाटील साहेब या ठिकाणी लोकसभा लढवित आहेत, तुम्ही त्यांच्यासोबत का आहात? आता ओरणमध्ये बाले कालाधोंडा जो गाव आहे ह्याच्यामध्ये आमचं जी घरं आहेत त्यांना प्रॉपर्टी कार्ड नाही आहे आणि टोटल हे मूळ बालेगाव हे 2 एकरमध्ये आहे मूळ गावठण आणि उर्वरित गावठण जे आहे वाढीव 122 एकर आहे. तर आमची जी घरं आहेत सर्वसामान्य गोरगरीब किंवा बहुजन समाजाची, तर आम्हाला इथं सिडकोचा जो त्रास आहे आणि तो त्रास होऊ नये किंवा आमची घरं वाचली पाहिजेत म्हणून आम्हाला प्रॉपर्टी कार्ड पाहिजे आणि त्यासाठी आम्ही वारंवार त्याचं आंदोलन करतो आहे, पत्र्यावर करतो आहे आणि पाटील साहेब आमचे लीडर आहेत आणि त्यांनी ते आमची ही जी घरं वाचली पाहिजेत आणि हेच नाही तर पुऱ्या महाराष्ट्राचा गावठाण विस्तार झाला पाहिजे. गावाला प्रॉपर्टी कार्ड मिळतात पण ते मूळ गावठाणाला, विस्तारित गावठाणाचा आजपर्यंत कोणी कुठल्याही शासनाने किंवा केंद्राने विचार केलेला नाही. तर पाटील साहेबांच्या माध्यमातून तो केंद्रामध्ये आमचा शब्द उमटला पाहिजे आणि आमची जी कॅरोडरची घरं आहेत किंवा आमची जी प्रकल्पग्रस्तांची घरं आहेत ही टोटल जी 85 गावं आहेत, टोटल उरण तालुका आहे, पनवेल तालुका आहे, मावळमधले ज्या अडीअडचणी आहेत ह्या पाटील साहेबांनी प्रखर त्यांनी तिथं मांडाव्यात आणि सर्वसामान्यमधले आम्ही जिथं असतो तिथं ते आमच्यासोबत असतात म्हणून आम्ही उरण तालुक्यातील सर्वसामान्य पदाधिकारी आहोत आणि बाले गावठाण आहे हे त्यांच्यासोबत आहे. बरं पाटील साहेब, जाता जाता मला शेवटचाच प्रश्न या ठिकाणी विचारायचा आहे की बोलायचं आहे का तुम्हाला कोणाला? ओके. जाता जाता मला आपल्याला एक विचारायचं आहे की कोणतं विजन घेऊन आपण ही निवडणूक लढवत आहात? जाता जाता आपल्या मतदारांना एक उमेदवार म्हणून तुम्ही काय या ठिकाणी आवाहन करू इच्छिता? मला हे सांगायचं आहे की इथे नागरिकांच्या विरोधात अनेक लोकांनी कारवाया केल्या, म्हणजेच काँग्रेसच्या काळात इथे सिडको आणली गेली, 100% गावं आमची घेतली, सेज आणला गेला आणि इथल्या शेतकऱ्यांचे व्यवसाय रोजगार उद्ध्वस्त केले, रेती विटा मासेमारी सगळे संपले व्यवसाय. त्याच पद्धतीने पारंपरिक व्यवसाय आहेत, मच्छीमारांचा मच्छीमारी आहे, चर्मकार समाजाचा स्वतंत्र व्यवसाय आहे आणि इतर आदिवासींचे व्यवसाय ते संपवण्यात आले, त्यांना कोणी फायनान्स केला नाही. आणि अदानी अंबानी सारख्या माणसाला अनुभव नसताना मिलिटरीची शस्त्र निर्माण करण्याचे टेंडर दिले गेले, बंदरं चालवण्याचा अनुभव नसताना त्याचे कॉन्ट्रॅक्ट दिले गेले आणि विमानतळ चालवायचा अनुभव नसताना त्यांना विमानतळ दिली गेली. मग या देशातला जो बहुजन समाज आहे, SC ST समाज आहे, यांचे लोहार आहे, सुतार आहे, कुंभार आहे, चर्मकार आहे, आगरी आहे, कोळी आहे, आदिवासी आहे, यांच्या पारंपरिक व्यवसायाला फायनान्स मिळाला नाही आणि जरा फायनान्स भेटला असता तर यांच्यातून आमच्यातून सुद्धा मोठमोठे उद्योजक झाले असते. तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कुठल्या कुठल्या जाती समाजातून झाले तुम्ही पाहू शकता. म्हणजे तिथे जे दास होते, गुलाम होते, ते राज्यकर्ते झाले. पण भारतामध्ये असं झालं नाही, पारंपरिक लोक राहिले आणि म्हणून आज अशी स्थिती आहे की या बालई काळाधोंडा ह्याचं वैशिष्ट्य आहे की या देशातलं एक म्हणजे अतिशय कटू सत्य बाहेर आणलं की मागच्या 70 वर्षात मुंबईच्या कोळीवाड्यांना, गावठाणांना यांनी गावठाणाचे अधिकार प्रॉपर्टी कार्ड दिले नाहीत सरकारने, कुठल्याच सरकारने, सर्वपक्षीय सरकारने. आणि हा जो मुद्दा आहे तो आम्ही घेऊन चाललो आहे. एक व्यक्ती एक कुटुंब म्हणजे माझे कुटुंब माझा परिवार माझी जबाबदारी घोषणा मागे सरकारने दिली होती, पण माझे कुटुंब माझा परिवार यांना तुम्ही घराचा अधिकार देऊ शकत नाही. कोरोना आल्यानंतर उगाच पुळका आणायचा, पण त्याला जगण्याचा जो मूळ अधिकार आहे, घर आहे, पाणी आहे, जमीन आहे, शिक्षण आहे, आरक्षण आहे, हे अजूनपर्यंत देशात पोहोचलेलं नाही. एक मागासवर्गीय समाजाचा ओबीसींचा नेता म्हणून सांगतोय आणि म्हणून सर्वसामान्य नागरिकांच्या घरापर्यंत जाण्याचा प्रयत्न आहे. लोकसभेची निवडणूक असली तरी आता एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या घराघरात जाणं तसं अवघड आहे, पण सोशल मीडियाच्या माध्यमातून हे शक्य आहे. आणि मी नागरिकांना विनंती करेन की माझे मागचे सगळे व्हिडिओ पाहिलेत तर अशी कुठली समस्या नाही या मतदारसंघात ज्याला आपण हात घातलेला आहे. पर्यावरणापासून, जंगलापासून, समुद्रापासून, रेतीपासून, खडीपासून, गावठाण सगळे मुद्दे घेतलेले आहेत आणि या सगळ्या मुद्द्यांवर कायदे प्रलंबित आहेत आणि ते कायदे आता केंद्रात गेल्याशिवाय होणार नाहीत. आणि म्हणून लोकसभेत हे विषय नेण्यासाठी लोकनेते दिबा पाटील 2 वेळा खासदार झाले होते, 4 वेळा आमदार झाले होते आणि म्हणून लोकनेते दिबा पाटलांची पारंपरिक खासदारकी आम्ही जपून ठेवले. या सगळ्या पक्षांनी उमेदवारी कायम वर दिलेली आहे, घाटावर दिलेली आहे. श्रीरंग बारणे 2 वेळा खासदार होते, 3ऱ्यांदा त्यांची व्हायची इच्छा आहे. परंतु माझी विनंती आहे या सगळ्या खासदारांना, कधीतरी इथल्या आगरी कोळ्यांचा छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे समुद्रात सुद्धा होते, डोंगरात मावळमध्ये मावळे होते, पण समुद्राच्या पाण्यामध्ये, समुद्राच्या लाटांमध्ये, सागरी किल्ल्यांमध्ये सुद्धा मावळेच होते. ते मावळे आम्ही आहोत. आम्हाला सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, नारायण नागू पाटील, राजर्षी शाहू महाराज, दिबा पाटील यांच्या परंपरेने ही खासदारकी मिळावी अशी विनंती आम्ही मतदारसंघात करतो. आणि
अत्यंत कमी पैसे असलेला गरीब असलेला उमेदवार. माझं निवडणुकीचं पत्र तुम्ही बघू शकता, त्यामध्ये माझी IT फाईल आहे, ती सगळ्यात छोटी आहे, म्हणजे 1 कोटीच्या आत आहे. आणि इथे 15 कोटी 20 कोटी 250 कोटीचे कोटी उड्डाणे खासदार घेत आहेत. तर एवढं सगळं पैसे असताना त्यांनी हा सगळा पैसा लोकांच्या न्यायाला लावला तर खूप चांगलं होईल. त्यासाठी प्रचार करायची पण गरज नाही. आणि म्हणून माझ्या खिशात 1 रुपया होते, 2 रुपये होते, 10 रुपये होते, सगळे आम्ही या गावठाणाला लावलेले आहेत. आता आमच्याकडे काही शिल्लक नाही. आणि आता आम्हाला राज्य सरकार आणि केंद्र शासनाची गरज आहे. आणि म्हणून नेतृत्व हातात घेऊन सरकारी पैशातून निर्णय घेण्यासाठी मी लोकसभेत चाललेलो आहे. तर येत्या 13 तारखेला आपल्याला मतं द्यावं असं का वाटतं? 13 तारखेला मतदान लोकांनी मला दिलं पाहिजे की सामान्य माणूस इथून नागरिक होऊ शकतो. चाय बेचणेवाला जर पंतप्रधान होऊ शकत असेल तर मासे मारणारा कोळी आगरी पण पंतप्रधान झाला पाहिजे, चप्पल शिवणारा चर्मकार झाला पाहिजे, भांडी बनवणारा कुंभार झाला पाहिजे आणि हत्यारं बनवणारा लोहार पण झाला पाहिजे. आणि हे सामान्य माणसाचं नेतृत्व या देशामध्ये मिळावं यासाठी मी आणि तुम्ही नागरिकांना मी सोपी गोष्ट केलेली आहे की नंबर 1चं क्रमांकावर माझं नाव आहे बॅलेट पेपरवर किंवा मतदान यादीमध्ये. त्यामध्ये हत्ती हे माझं चिन्ह आहे. म्हणजे ज्यांना चष्मा नाही त्यांना पण हत्ती दिसू शकतो असा बलाढ्य हत्ती निशाणी मी घेतलेला आहे. तुम्ही काही यावेळी विचार करायचा नाही, खाली किती 100 लोक असू दे, पहिल्या क्रमांकाला ठप्पा मारा आणि मोकळे व्हा, बाकीचं सोडवा माझ्यावर लोकसभेमध्ये. आणि काय होत नाही, कशा हे सिडकोच्या गाड्या आपल्या घरं तोडायला येतात ते बघून घेऊ. आणि कॅरिडॉरमध्ये असेल, सिडकोमध्ये असेल, नैनामध्ये न्याय कसा मिळत नाही ते मी बघायला तयार आहे. पहाटे 3 वाजल्यापासून मी कामाला तयार आहे. रात्री 3 वाजता मी उठतो, संध्याकाळी लवकर झोपतो आणि लोकांच्या कामासाठी जास्तीत जास्त वेळ देण्याचा प्रयत्न करतो. आणि यासाठी झोप येऊ नये म्हणून रात्री मी जेवणच बंद केले की लोकांना जास्तीत जास्त वेळ द्यावा. आणि म्हणून नागरिकांना विनंती आहे की आपण मला मोठ्या मताने विजयी करावं आणि देशामध्ये सामान्य माणसाला आदर्श द्यावा. या देशामध्ये 250 कोटीचा नाही, 300 कोटीचा नाही, 1000 कोटीचा नाही, तर ज्याच्या खात्यावर आज 100-50 रुपये तो सुद्धा निवडणुकीत जिंकू शकतो. कारण मतं ही अमूल्य आहे, ती पैशाने कोणाला विकायची नसतात, कोणाला विकत घ्यायचं नसतं. आणि म्हणून हे जर सिद्ध करायचं असेल तर न्याय ह्या देशात झाला पाहिजे. आणि न्याय म्हणजे हत्तीला बहुजन समाज पार्टीला मतदान करणं. या पक्षाची प्रमुख एक महिला आहे आणि महिलांच्या हाती देशाचं पंतप्रधानपद देणं ही सुद्धा आपल्यावर जबाबदारी आहे. महिला पंतप्रधान असताना इंदिरा गांधींनी काय केलं आपल्याला माहिती आहे आणि अशीच प्रकारची कमाल बहीण मायावती करू शकतात असा मला विश्वास आहे. तर या ठिकाणी खऱ्या अर्थाने लोकनेते दिवा पाटलांचा वारसा मी चालवत आहे असं पाटील साहेबांचं म्हणणं आहे. आणि त्याचमुळे लोकनेते दिवा पाटलांचा वारसा चालवण्यासाठी मला मतदान करा असं त्यांनी आवाहन केलेलं आहे. तुम्हाला काय वाटतं त्याबाबतची तुमची प्रतिक्रिया अवश्य नोंदवा. व्हिडिओ जर्नलिस्ट यासिन खानसह सागर राजे, प्रभात पर्व न्यूज करता उरण. धन्यवाद.